शरद पवार खरंच आपल्या पक्षासाठी एखादा ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर उभे ठाकलेले आहेत का? एकीकडे काँग्रेस सोबत सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चा आणि दुसरीकडे एनडीए सोबत जाण्याबाबत पडद्यामागे सुरू असलेली बोलणी. आता हा निव्वळ योगायोग आहे की अत्यंत नियोजनबद्ध राजकीय डाव आहे? सुप्रिया सुळे यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठी जागा निश्चित करण्याची तयारी सुरू आहे का? की पक्षात वाढत चाललेल्या अस्वस्थतेला आळा घालण्यासाठी शरद पवारांनी आता सर्व पर्याय खुले ठेवलेत? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही बाजूंना अजूनही शरद पवारांची गरज का आहे, की शरद पवारांनाच आता दोन्हींपैकी एका पर्यायाची सर्वाधिक आवश्यकता निर्माण झाली आहे? नमस्कार, मी अनिकेत पेंडसे नावकास्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. गेल्या काही काळात शरद पवार गटावर आलेली संकट काही लपून राहिलेली नाहीयेत, थांबलेली नाहीयेत. पक्षातली मोठी फूट असेल, संघटनेवर झालेला त्याचा परिणाम असेल, त्यानंतर सातत्यानं सुरू राहिलेल्या पक्षांतराच्या चर्चा असतील. आता या सगळ्यामुळे शरद पवार पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्याचं चित्र अनेकांना दिसू लागलंय. अशा परिस्थितीत प्रत्येक दिवस हा केवळ राजकारणाचा नसून संघटना टिकवण्याचा दिवस ठरतोय. याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाची चर्चा पुढे आलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या राजकीय पर्यायांवर विचार करत असल्याचं बोललं जात आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंबंधी वृत्त दिलंय. एका बाजूला काँग्रेस सोबत संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला एनडीए सोबतही संवाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. वरवर बघता किंवा पहिल्या नजरेत हे सगळं परस्पर विरोधी वाटू शकतं, पण शरद पवारांचं संपूर्ण राजकीय आयुष्य बघितलं ना, तर हीच त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे. ते एखाद्या किंवा एकाच दारावर कधीच अवलंबून राहत नाहीत. अनेक दारं उघडी ठेवून शेवटच्या क्षणी सगळ्यात फायदेशीर पर्याय निवडण्याची त्यांची शैली राहिलेली आहे. आणि म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की काँग्रेस सोबतच्या चर्चा म्हणजे अंतिम निर्णय असा अर्थ काढणं घाईचं ठरेल. उलट या चर्चांच्या माध्यमातून भाजपसमोर स्वतःची राजकीय किंमत वाढवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. आता दुसरा मुद्दा आणखी महत्वाचा आहे. समजा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय पुढे गेला, तर त्याच्या बदल्यात शरद पवार कुटुंबाला किंवा शरद पवारांना काय मिळणार? उच्च पदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी भूमिका, काँग्रेसच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत स्थान, तसंच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पवार समर्थकांना महत्वाचं प्रतिनिधित्व मिळावं अशा मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. जर या चर्चांमध्ये काही तथ्य असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की हा फक्त पक्ष टिकवण्याचा प्रयत्न नाहीये. हा पुढच्या 10 वर्षांसाठी, एका दशकासाठी पवार कुटुंबाचं राष्ट्रीय राजकारणातलं आपलं स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र या संपूर्ण चित्राला दुसरी बाजूही आहे, कारण चर्चा फक्त काँग्रेस पुरती मर्यादित नाहीये. दुसरीकडे एनडीएचं समीकरणही तितकंच चर्चेत आहे. भाजपलाही महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराचं महत्व माहिती आहे. लोकसभेतली आकडेवारी अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक जागा ही महत्वाची ठरते. आणि अशा परिस्थितीत जर शरद पवार पक्षातील काही खासदार हे एनडीएच्या बाजूने गेले तर त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतो. आणि म्हणूनच अनेक राजकीय वर्तुळात असं बोललं जात आहे की दोन्ही बाजू ही एकमेकांची ताकद, अटी आणि शक्यता तपासतायत. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्रिपदाचाही उल्लेख होतोय असेही दावे केले जात आहेत. या वृत्तात असेही दावे करण्यात आलेले आहेत. आता यातलं खरं काय, खोटं काय, किंवा किती केवळ राजकीय चर्चा आहेत याचा अंतिम निर्णय काही आज देता येणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर चर्चा सुरू असतील तर त्यामागे ना काही राजकीय हालचाल नक्की असू शकते. राजकारणात अफवा अनेकदा उडतात, पण प्रत्येक अफवा ही धुरासारखी नसते. काही धुरामागे खरोखरच आगही असते. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उठलेला हा धूर नेमका कोणत्या दिशेनं वळणार हेच पुढच्या काही दिवसात ठरणार आहे. समजा शरद पवारांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होतील, त्यानंतर काय होईल? सगळे खासदार, सगळे आमदार, सगळे पदाधिकारी हे एकाच दिशेनं जातील का? उत्तर इतकं सरळ नाहीये. कारण या वृत्ताच्या माहितीनुसार इंडियन एक्सप्रेस, द न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार पक्षाच्या आतच वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा आहे. काहींना काँग्रेस सोबत जाणं हे अधिक योग्य वाटतंय, काहींना सत्तेच्या जवळ राहणं अधिक महत्वाचं वाटतंय. काही नेते
थेट एनडीए सोबत जाण्याच्या पर्यायाकडे बघत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. म्हणजे शरद पवार कोणताही निर्णय घेत असतील तरी तो पक्षातल्या प्रत्येकाला मान्य होईल याची आत्ता तरी कोणीही हमी देऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथूनच खरी अडचण सुरू होते. कारण पक्ष टिकवण्यासाठी घेतलेला निर्णयच जर नव्या फुटीचं कारण ठरला तर मग तो निर्णय यशस्वी म्हणायचा की अपयशी. आणि म्हणूनच शरद पवार प्रत्येक पाऊल हे अत्यंत सावधपणे उचलत असल्याचं दिसतंय. आता यात आणखी एक मोठा राजकीय अँगल आहे, तो बघूया. समजा शरद पवारांनी एनडीएचा मार्ग स्वीकारला तर त्यानंतरचं चित्र आणखी गुंतागुंतीचं होईल. कारण त्याच आघाडीत आधीपासूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षही आहे. म्हणजे एका बाजूला अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा पक्ष सत्तेत आणि एकाच आघाडीत असेल. आता हे राजकीय दृष्ट्या किती सहज शक्य होईल? साहजिक आहे की शरद पवार यांचा पक्ष एनडीए मध्ये आत्ता येतो की एनडीए मध्ये आला तरी त्यांचं स्थान हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नंतरचं असेल. त्यातच दोन्ही गटांमधला जुना संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण हे एका क्षणात संपणार आहे का? हे सगळं पवारांना मान्य होईल का? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. आणखी एक शक्यता म्हणजे समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाला तर महाराष्ट्रातील विरोधी राजकारणाचं नेतृत्व कोण करणार? सुप्रिया सुळे करणार की काँग्रेसचं विद्यमान नेतृत्व करणार असा प्रश्न उद्भवू शकतो. कारण प्रत्येक पक्षाचं स्वतःचं नेतृत्व असतं, स्वतःची संघटनात्मक रचना असते आणि स्वतःचे महत्वाकांक्षी नेते असतात. अशा परिस्थितीत शरद पवार पक्ष जर थेट काँग्रेसमध्ये विलीन होत असेल तर नेतृत्वाचा संघर्ष निर्माण होणार नाही का? हा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आधीच अनेक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या स्वतःच्या अनेक महत्वाकांक्षा आहेत आणि अशा वेळेला सुप्रिया सुळे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मोठ्या भूमिकेत आल्या तर त्यातून अंतर्गत नाराजी निर्माण होणार नाही का? हा विचार काँग्रेसलाही करावा लागणार आहे. आणि म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की सध्या सुरू असलेल्या या चर्चा अंतिम निर्णयाच्या नसून स्वतःची म्हणजे शरद पवार पक्षाची किंमत वाढवण्यासाठीच्या चर्चा आहेत. आता यालाच राजकीय भाषेत पॉलिटिकल बार्गेनिंग म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे पर्याय जास्त असतात त्याची सौदेबाजी जास्त असते. आणि शरद पवार हा खेळ अनेक दशकांपासून खेळत आलेले आहेत. ते खिलाडी आहेत या खेळातले. त्यांना माहिती आहे की आज त्यांच्याकडे पूर्वीसारखी सत्ता नाहीये, पक्ष पूर्वीसारखा त्यांचा मोठा नाहीये, पण अजूनही त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर आहे. अजूनही त्यांच्याकडे खासदार आहेत, काही आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्याकडे अनुभव आहे. दिल्लीचं राजकारण समजून घेण्याची क्षमता शरद पवारांकडे आहे, समीकरण बदलण्याचं कौशल्य आहे आणि म्हणूनच स्वतःची राजकीय किंमत शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार कमी होऊ देणार नाही. आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा येतोय. जर खरंच काँग्रेस आणि भाजप हे दोघेही शरद पवारांशी संवाद साधत असतील तर त्याचा एक स्पष्ट आणि सरळ अर्थ असा निघतो की राजकारणात शरद पवार अजूनही अप्रासंगिक किंवा इररिलिव्हंट झालेले नाहीयेत. त्यांच्या पक्षाची ताकद कमी झाली असेल, त्यांच्या संघटनेला धक्के बसलेले असतील, पण त्यांची राजकीय उपयोगिता अजूनही संपलेली नाहीये. आता हीच त्यांची खरी ताकद आहे. शरद पवार निवडणूक हरू शकतात, त्यांच्या पक्षात फूट पडू शकते, पण जेव्हा सत्ता स्थापनेचं गणित मांडलं जातं ना तेव्हा दिल्लीत असेल किंवा मुंबईत असेल राजकीय आकडेमोड सुरू असते ना तेव्हा शरद पवार यांचं नाव अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानीच असतं. याच कारणामुळे आजही त्यांच्या भोवती इतक्या चर्चा घडतात. कारण काही नेते मतं आणतात, काही नेते हे समीकरण जुळवतात, बदलतात आणि शरद पवार हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. म्हणूनच सध्या सुरू असलेला हा सगळा खेळ हा केवळ विलिनीकरणाचा नाहीये, स्वतःची राजकीय किंमत सर्वोच्च पातळीवर नेण्याचा आहे. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पुढे नेमकं काय होऊ शकतं? तर सध्याच्या घडीला 3 शक्यता स्पष्टपणे जाणवत आहेत. पहिली शक्यता म्हणजे काँग्रेस सोबत मोठा राजकीय करार. जर या वृत्तामध्ये जे छापून आलंय सूत्रांच्या हवाल्यानं तसं घडलं तर विलिनीकरणाचं गणित प्रत्यक्षात येऊ शकतं आणि महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणात एक मोठा बदल घडू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा स्वतंत्र पक्ष म्हणून संपुष्टात येईल आणि काँग्रेसला महाराष्ट्रात नवसंजीवनी मिळू शकेल, एक वर्तुळ पूर्ण होईल.
मात्र त्याच वेळेला नेतृत्व, संघटना, जागा वाटप आणि भविष्यातल्या सत्ता समीकरणांसंबंधीही नवे संघर्ष उभे राहू शकतात. त्यामुळे हा पर्याय जितका आकर्षक आणि सोपा वाटतोय ना, तितकाच गुंतागुंतीचाही आहे. दुसरी शक्यता म्हणजे एनडीए सोबत अनपेक्षित पद्धतीनं जुळलेलं राजकीय समीकरण. अनेकांना आजही हा पर्याय अशक्य वाटतोय, पण गेल्या 5 वर्षांचा विचार केलात ना, तर महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य गोष्टी अनेकदा शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे हा पर्याय पूर्णपणे नाकारता येत नाही. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार पडद्यामागे विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. जर त्यातून काही निष्पन्न झालं तर महाराष्ट्राचंच नाही तर राष्ट्रीय राजकारणाचंही गणित मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. मात्र त्यातून अजित पवार पक्षाचं स्थान काय असेल, 2 राष्ट्रवादींचं समीकरण कसं मांडलं जाईल, भाजप त्याची मांडणी कशी करेल, शिंदे पक्ष त्याच्यावर कसा रिॲक्ट करेल, असे सगळे प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत. आणि आता तिसरी शक्यता, जी कदाचित अत्यंत वास्तववादी वाटते. दोन्ही बाजूंची चर्चा सुरू ठेवायची, दोन्ही बाजूंकडून सर्वोत्तम प्रस्ताव घ्यायचा आणि अंतिम निर्णय योग्य येईपर्यंत, अंतिम निर्णय हा योग्य वेळ येईपर्यंत पुढे ढकलायचा. शरद पवारांचा आजवरचा राजकीय प्रवास जर तुम्ही बघितलात तर ही जी त्यांची शैली आहे ती त्यांच्यासाठी नवीन नाहीये. त्यांनी अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, विरोधकांना संभ्रमात ठेवलेला आहे आणि मित्रपक्षांनाही शेवटपर्यंत प्रतीक्षा करायला लावलेली आहे. त्यामुळे आजही अंतिम निर्णय होण्याआधी अनेक राजकीय वळणं येऊ शकतात. खरं तर या संपूर्ण चर्चेकडे फक्त विलिनीकरणाच्या नजरेतून पाहणं ही मोठी चूक ठरेल, कारण हा विषय हा केवळ पक्ष बदलण्याचा नाहीये, तर पुढच्या 5 ते 10 वर्षांच्या राजकीय अस्तित्वाचा आहे. शरद पवारांना हे अगदी नीट माहिती आहे की त्यांच्यासमोर सक्रिय राजकारणात राहण्यासाठी अत्यंत मोलाची संधी आलेली आहे. त्यांच्यावर सतत दबाव आहे आणि भविष्यातल्या नेतृत्वाची त्यांना मांडणी करायची आहे. त्यामुळे शरद पवारांची प्रत्येक चाल ही केवळ आजसाठी नाहीये, तर उद्याच्या राजकारणासाठी आहे, त्यांच्या पक्षाच्या भविष्यासाठी आहे. हीच एक महत्वाची गोष्ट आहे. शरद पवार जर एकाच वेळेला काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पर्यायांवर चर्चा करत असतील तर त्याचा अर्थ असा निश्चित नाही की त्यांचा अंतिम निर्णय झालेला आहे. उलट त्याचा अर्थ असा असू शकतो की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची राजकीय म्हणजे स्वतःच्या पक्षाची राजकीय किंमत किती वाढवता येईल याची चाचपणी सुरू आहे. राजकारणात ज्याच्याकडे पर्याय जास्त असतात त्याची ताकद जास्त असते आणि हा नियम शरद पवारांइतका फार कमी नेत्यांनी प्रभावीपणे वापरलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या घडीला कोणताही ठाम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, कारण अधिकृतरित्या कोणत्याही पक्षानं या सगळ्या चर्चांना दुजोरा दिलेला नाहीये. विविध माध्यमातील वृत्तांमध्ये आणि सूत्रांच्या माहितीनुसार वेगवेगळे दावे समोर येत आहेत आणि त्याचमुळे या संपूर्ण घडामोडीकडे अंतिम निर्णय म्हणून नाही तर सुरू असलेल्या राजकीय हालचाली म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. पण एक गोष्ट मात्र निर्विवादपणे स्पष्ट दिसतेय की शरद पवार हे आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वाचवण्याचा विचार करत नाहीयेत, तर ते पवार कुटुंबाचं पुढचं राजकीय स्थान आणि शरद पवार पक्षाचं भविष्यातलं राज्यातलं स्थान, राष्ट्रीय राजकारणातलं स्थान यांचा विचार करून पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. आणि त्याचमुळे काँग्रेस सोबत जायचं, समविचारी पक्षांसोबत म्हणजेच काँग्रेस सोबत जायचं की एनडीए सोबत जायचं, हा निर्णय शरद पवारांनी अजूनही घेतलेला नाहीये. असो, या चर्चा असल्या तरी कुठे ना कुठे त्यात तथ्य आहे असं अनेकांना वाटतंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि शरद पवार हे कोणासोबत जाऊ शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस सोबत जाऊ शकते की एनडीए सोबत जाणं हे शरद पवारांच्या दृष्टीनं फार मोलाचं ठरेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.